नमस्कार. हे 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतले, दोन टमाटे कापून घ्यायचे आहेत. आता कापून घेऊन हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकलं आहे, अर्धा चमचा थोडंसं बटर टाकायचं आहे. तिखटानुसार तुमच्या लाल तिखट टाकू शकता आणि किचन किंग मसाला टाकला आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. आता हे टाकून आपण वाटून घेतलेला आपला मसाला आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आणि चांगलं तेल सुटूपर्यंत परतायचं आहे. तोपर्यंत मी 2 चमचे बेसन घेतलं आहे. 2 चमचे बेसनामध्ये आपण लाल तिखट टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकलं आहे आणि अर्धा छोटा चमचा ओवा टाकला आहे. हातावरती चोळून टाकायचा आहे. नंतर ह्याला तेल सुटूपर्यंत आपण परतून घ्यायचं. नंतर 2 चमचे मी दही टाकलं आहे. दही टाकून आपण चांगलं त्याला झाकण झाकून आपण तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं. आता परतून घेतलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला उकळी काढून घ्यायची. नंतर आपण बेसनामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला थोडंसं घट्टसर असं बॅटर करून घ्यायचं. नंतर दोन कांदे मी लांब कापून मोठे असे कापून घ्यायचे. असे मोठे कापून घ्यायचे आणि आपण ते ह्या बॅटरमध्ये बेसनाच्या टाकून नंतर कालवणाला उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचे. म्हणजे काही भाजीला नसले तर आपल्याला ह्या पद्धतीने आपण हा एक मस्त कांद्याचा प्रकार बनवू शकतो. हे बघा किती छान झालं आहे. आणि असे हे बेसनाच्या पिठामध्ये मोठमोठे कांदे असे घोळवून आपण ते त्यामध्ये उकळी आलेल्या कालवणामध्ये टाकायचे आहे, म्हणजे पातळ ग्रेव्हीमध्ये. आता हे टाकले की चांगली उकळी आली की वरून कोथिंबीर टाकायची. मीठ चवीनुसार थोडंसं टाकलं आहे आणि थोडीशी मी अर्धा चमचा साखर टाकली आहे, छोटा अर्धा चमचा, म्हणजे बॅलेन्स होण्यासाठी. नाहीतर दह्यामुळे आपल्याला हे आंबट लागायची शक्यता आहे. म्हणून मी थोडंसं सगळं तिखट बॅलेन्स व्हावं म्हणून मी थोडीशी साखर टाकली आहे. आता हे बघा ही ग्रेव्ही किती सुंदर झाली आहे, चांगली मस्त टेस्टी, खाण्यालाही तितकी टेस्टी असणार आहे. तर तुम्ही एकदा करून बघा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा असं एकदम टेस्टी आणि मस्त अशी घट्ट हे बघा मस्त कांदा आणि टमाट्यामध्ये मस्त भाजी नसली घरामध्ये तरी आपण असं बनवू शकतो. ही खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.